सनी जाधव हत्या प्रकरणी सावंत सरकटेला सह आरोपी करण्याची मागणीसाठी नातेवाईकांसह नागरिक पोहोचले शहर ठाण्यात। बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील ग्रीन लीफ हॉटेलजवळ धामंदरी भागात राहणाऱ्या 19 वर्षीय सनी जाधव नामक तरुणाची प्रेम प्रकरणातून 1 ऑगस्टला भर दिवसा निगूढपणे हत्या करण्यात आली होती। आरोपी देवराज उमाळी नामक युवकाने आपल्या इतर साथीदारांसह चाकूने हल्ला केला होता। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून काही तासातच 4 आरोपींना अटक केली आहे। दरम्यान घटनेच्या दिवशी मृतक सनी जाधवला धामंदरी भागात राहणारा सावंत सरकटे हा घरून बोलावून सोबत घेऊन गेला होता। हत्येनंतर सावंतला याबाबत विचारणा केली असता त्याने आपण सनीला बाजूच्या गल्लीत सोडल्याचं सांगितलं होतं। मात्र आज समोर आलेल्या घटनास्थळाच्या CCTV फुटेजमध्ये सावंत सरकटे दिसतोय। त्यामुळे पोलिसांनी सावंत सरकटेला आरोपी का केलं नाही असा प्रश्न उपस्थित करत आज 3 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सनीच्या नातेवाईकांसह धामंदरी येथील नागरिक बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात धडकले आणि त्यांनी सावंत सरकटेला या हत्येप्रकरणी सह आरोपी करण्याची मागणी केली। तथापि पोलिसांनी काही लोकांचे जबाब नोंदवणं सुरू केलं असून योग्य न्याय दिला जाईल असं आश्वासन देखील पोलिसांनी दिलं। सुंदरखेड परिसरामध्ये म्हणजे हजन बाबाजवळ दोन दिवसाआधी म्हणजे 1 तारखेला सनी जाधव राहणार धामंदरी या मुलाचा मर्डर झाला आणि त्या मर्डर केसमध्ये पोलिसांनी तपास चालू केला। पण त्यामध्ये असं झालं होतं की जेव्हा त्याचा FIR झाली होती तर FIRमध्ये जो मुलगा होता एक सावंत सरकट नावाचा त्याचं नाव त्यामध्ये टाकलं होतं सह आरोपी म्हणून, कारण की तो मुलगा जो आहे तो सनीला घरी घ्यायला आला होता आणि तोच त्याला घेऊन गेला होता। आणि जेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याला विचारलं सावंतला की तू याला घरून घेऊन गेला होता, तू कुठे घेऊन गेला होता, तर तो त्याच्या आईला खोटं बोलला की मी त्याला घरून घेऊन गेलो आणि समोरच्या गल्लीमध्ये नेऊन सोडून दिलं म्हणून। पण ज्यावेळेस त्याची जी CCTV फुटेज व्हायरल झालं त्या CCTV फुटेजमध्ये तो व्यक्ती तिथे हजर होता, सावंत सरकटे म्हणजे आकाश सरकटे उर्फ सावंत सरकटे हा तिथे मर्डरच्या वेळेस हजर होता। मग त्यांच्या घरच्यांचं असं म्हणणं आलं की हा आम्हाला घरी येऊन खोटं बोलला आणि आज हा व्हिडिओ शूटिंगमध्ये दिसतोय, तर याचं नाव त्यामध्ये का बरं नाही आहे हे काल येऊन मग कालची गोष्ट 2 ऑगस्टला स्टेशनमध्ये येऊन त्यांनी सांगितलं, पण त्याला काही अटक करण्यात नाही आली। तो आज पण गावामध्येच आहे। तर आज सगळे जे तिथले लोक होते, आज त्या मुलाचं सावडणं कार्यक्रम होता, त्यावेळेस सगळे लोक जमा झाले आणि सगळ्यांची अशी मागणी आहे, जे लोक तिथले नातेवाईक गावकरी मंडळी या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये दहशतीचं वातावरण आहे, कारण की तो मुलांनी आधी पण सांगितलं की अजून एक मर्डर होणार आहे असं काहीतरी त्याचं बोलणं झालं गावामध्ये। तर सगळे लेडीज वगैरे सगळे लोक जमा झाले आणि सगळ्यांची पोलीस प्रशासनाला हीच मागणी आहे की त्या मुलाला लवकरात लवकर अटक करून त्याला त्यामध्ये सह आरोपी करण्यात यावं।